कुणाच्या लेकराचं लग्न झालेलं शक्य होत असं तर म्हणायचं काय आपल्या असं राहणार आहे का महाराज काय गरज नाही पण कुणाचं भलं होत असतं तर करा एक लोटा सुद्धा त्या भगवंताला नाही घातला तरी चालतो एक लोटा सुद्धा त्या भगवंताला नाही घातलं तरी चालतं पण भजन मात्र मुखामधून कमी होऊ द्यायचं नाही महाराज का शास्त्रामध्ये सांगितलंय शास्त्रामध्ये सांगितलंय 100 वेळेला बघा भगवंताचं नामस्मरण ज्या वेळेला शास्त्रामध्ये सांगतात स्नान करणं 100 काम सोडा पण स्नान करून घ्या म्हणतात 100 काम हातामध्ये बाजूला ठेवा पण स्नान करून घ्या 1000 काम बाजूला ठेवा 1000 काम बाजूला ठेवा पण भगवंताचं नामस्मरण मात्र झालं पाहिजे बरं कमाय जास्त काही नाही माझ्याकडे वेळ कमाय पहिला दिवस आहे तुम्हाला जर आज मी जास्त ताटविलं ना आमचे चाटीचे आप्पा म्हणतील आता या आमच्या बायका खाली बसलेले येत नाही का भजने करायचं काय बाबा त्यांना सवय पण खाली बसलेल्यांचं काही जरा अवघडच आहे आधीच खाली बसायची सवय नाही घरी गेलं की खुर्चीवर जेवताना डायनिंग टेबलवर खाली बस मांडी आहे का नाही आता मांडी नाही डॉक्टरने सांगितलं मांडी घालायचीच नाही या काही मांडी पहिला मांडी घालता येईना मेल्यावर सुद्धा माणसाची मांडी नाही मला झोपून आणायचं दारात ठेवायचं आडवा असल्यामुळं मध्ये न्यायला येईना आडवा असल्यामुळं मध्ये न्यायला येईना मग बाहेर दारात ठेवलं आता आडवं मध्ये कसं न्यायचं आडवं मोडून पडत मग आता मध्ये न्यायला येईना बाहेर काढता येईना दारातच ठेवलं मग काय कमी जी कमी घरात गेला मग कमीला काय दैन्य पापा माय दैन्य जर जावं असं वाटत असेल तर भगवंताचं फक्त मुखामध्ये नाव घ्यायचं काय करायची गरज नाही माय दैन्य सहज जातं पण ते नाव कसं निष्काम हो शिवनाम हो सहजासहजी पाप या जन्मात जरी नाही पेटलं तर पुढच्या जन्मामध्ये पाप कधी कोणाला सोडत नाही उगा साधा दृष्टांत सांगून मध्यंतर घेऊ मध्यंतरानंतर 10 मिनिटांमध्ये अभंग सोडू जास्त तुमचा वेळ घेत नाही उगा 1-1.5 तास चालू देते जास्त प्रश्न चालू देऊ का अजून 1-1.5 तास चालू द्यायचं खाली बसली माय एका गावामध्ये साधू आले महाराज साधू आले विचार करा पाप कुठं होतं आणि पाप किती जन्मामध्ये फेड घेतं हे लक्ष फक्त एवढं सांगण्यासाठी एका गावामध्ये साधू आले साधू भिक्षा मागायला आपलं दर गावामध्ये जायचे दर गावामध्ये जायचे असंच भिक्षा मागू लागले माय एका गावामध्ये आले अंधार पडलेला होता घरी गेले माय कोरडी भिक्षा द्या माय मी करतो प्रसादन खातो माय म्हणजे महाराज कशाला भिक्षा मागायला जाता कुठं या माझ्या घरी मी प्रसाद करते लगेच तुम्हाला वाढते तुम्ही माझ्या घरी या माय म्हणले की आता महाराज नको म्हणले तरी सुद्धा माय म्हणली याच आल्यानंतर महाराज बसले माय बसल्यानंतर महाराजांनी प्रसाद घेतला प्रसाद घेतल्याच्या नंतर आता पहिलं परस होतं घराला आणि आता पोर्च झालाय तेच शब्द काही बदल नाही पोर्च
फक्त इंग्लिश. पहिलं परस, मध्यभाग असायचा परस. आता पायऱ्या खालीच परस होतं, काय कोणाला माहिती. आता पुढच्या माणसाला परसच नाही. पहिले जरा म्हातारा झाली की परसामध्ये बाज यायची, पण आता परस राहिला नाही, पायऱ्या खालीच बाज आहे तुमची, ही लक्षात ठेवा आता. मग तसं महाराजांना परसामध्ये बाज आणून टाकली. महाराज आले, झोपल्या. ते म्हणले बाई आली संध्याकाळी, म्हणजे महाराज साधू बाबा माझं तुमच्यावर मन गेले, म्हणजे मला तुमच्या बरोबर लग्न करायचंय. म्हणजे असं कसं नाही, तू पतिव्रत आहेस, तू सुवासिन आहेस, काय फरक आहे म्हणले. एका मिनिटामध्ये माझ्या नवऱ्याला मारून टाकते म्हणले, आणि तुमच्या बरोबर लग्न करायचंय मला. साधू म्हणले माय हे शक्य नाही, बघायचंय का म्हणले. उचलला मोठा दगड नवरीच्या डोक्यामध्ये घातला. नवरा राहिला का नाही, नवरा मरून गेला. साधू म्हणला माय ज्या नवऱ्यानं तुला एवढ्या कष्टानं वाढवलं, ज्या नवऱ्यानं एवढा तुझा सांभाळ केला, ज्या नवऱ्यानं 24 तास कधी स्वतःच्या पोटाला खाल्लं नाही पण तुझ्या पोटाचा विचार केला, त्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये तू दगड टाकायला भिली नाहीस, आणि आदरती आलेल्या माझ्या साधू बाबासारख्यावर तू काय प्रेम करणार आहेस. आता माझं काही खरं नाही. साधूनं लुंगी धरली आणि खिडकीतून उडी मारल्याबरोबर साधू पळाय सुरू झाल्याबरोबर त्या महिला मागून ओरडाय सुरू केलं, साधू पळाला, या साधूनं माझ्या नवऱ्याला मारलंय, या साधू कुणी आहे, या साधूला धरा, या साधूला धरा, या साधूला धरा. एवढं म्हणण्याच्या नादात गावातल्या माणसाला कामच असतं. मला गणपतीचं मंडळ रिकाम तेवढ्यासाठीच असतं. कुठं काय होईल की आगेनं पिछे लगेच पळाले महाराज. ते पळाल्याबरोबर साधूला धरल्याबरोबर गावातल्या चावडीत आणल्याबरोबर साधूला 2 हातासोबत असं बांधून टाकलं. बांधल्याबरोबर त्या महिलेला समोर आणलं. माय या साधूनच तुझ्या नवऱ्याला मारलंय. हो या साधूनच माझ्या नवऱ्याला मारलंय. काय याला सजा काय द्यायची. म्हणली मला ही साधू आवडत नाही, म्हणली मला या साधूचे हात आवडतात. साधूवर माझं प्रेम नाही म्हणले, मला या साधूच्या हातावर प्रेम आहे. 2 हातामध्ये 2 तलवारी घेतल्या, साधूच्या हातात धाड दिसले, थापल्या धाड दिसले महाराज. साधूचे दोन्ही हात बाजूला काढले. साधू रडू लागला, व्याकुळ झाला आणि भगवंताकडे गेला. देवा काय असं माझं पाप आहे, काय असं माझा गुन्हा आहे. देव मंदिरातला कधी बोलत नाही. गुरुकडे गेला. गुरु जवळ गेल्यानंतर गुरुला शरणागत झाला आणि गुरुला विचारलं, महाराज या जन्मामध्ये कधी कुणाच्या हातचं अन्न खाल्लं नाही, त्या दिवशी माझी विपरीत बुद्धी झाली, मी तिथं थांबलो, त्या महिलेच्या हातचं खाल्लं, मला असा परिणाम व्हावा लागला, काय नेमकं कारण आहे. महाराजांनी सांगितलं 2 जन्म जरा पाठीमागे जा, 2 जन्मामागे तू साधूच होतास. जंगलामध्ये बसून जपमाळ ओढत होतास. एक हात तुझा कावडीवर होता, दुसरा हात तुझा जपमाळेवर होता. काय झालं मग साधू असताना गुन्हा काय झाला. अरे कसा 2 हातामध्ये 2 तलवार घेऊन गाई आपला जीव मुठीमध्ये घेऊन धावत होती. मला गाय जीव मुठीमध्ये घेऊन धावत होती. गाय कशी तरी लपून बसली आणि तेवढ्याच वेळात कसाबानं विचारलं, अहो इकडे गाय गेलेली बघितली का. तू जपमाळ खाली टाकली, कावडीवरचा हात काढला आणि दोन्ही हाताने इशारा केला, या दिशेनं गाय गेली, या दिशेनं गाय गेली. आणि या जन्मामध्ये त्या जन्मामधलं पाप फेडण्यासाठी या जन्मामध्ये तुझे हात गेले महाराज. ती गाय ती बाई जी आहे ना ती गाय आहे, खाली मरून पडलेला माणूस कसाब आहे आणि तू साधू ती साधू आहे. म्हणून किती जरी जन्म झाले ना माय पाप हे फेडावंच लागतं. पाप कधी सुद्धा सुटत नाही. म्हणून कर्म करत असताना विचार करून कर्म केलं पाहिजे. कर्म विचार करून केलं पाहिजे, कारण या कर्माची फेड कुठं होते. अभंगाच्या 3ऱ्या
नवविधा माझी सार नाम मात्रे होते पार. महाराज म्हणतात आपले माऊली म्हणतात, महाराज सुद्धा नाही आपले माऊली म्हणतात माऊली सांगतात बाबा अनेक जन्मामधले पाप या नवविधाच्या माध्यमातून पार होतात. म्हणून प्रत्येक भक्तानं नवविधा भक्ती केली पाहिजे. ज्यामधली पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती, अत्यंत महत्वाची माय. कीर्तन ऐकल्यामुळे काय होतं माय, अनेक जन्मामधलं पाप नष्ट होतं, अंतःकरण शुद्ध होतं. म्हणून एक कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तनामध्ये काय सांगतात नाही, कीर्तनामध्ये माऊलींच्या अभंगावर फक्त नामस्मरण करा, अंतःकरण शुद्ध करून घ्या, याच्या पलीकडे कीर्तनामध्ये काही सांगत नाही. नामस्मरण करा. कथा आणि कीर्तन अत्यंत गरजेचं आहे कलियुगामधल्या माणसाला. म्हणून कलियुगा माझी भजन गे सर हृदय शंकर साखबा. या कलियुगामधल्या थकले महाराज गायक पहिल्याच दिवशी असं काय झालं असो द्या, ते वेळ इकडे बघत आहेत काही की बोलते, माझं लक्ष नाही तिकडं. 11 म्हणजे 11 बरोबर फिनिशच. कीर्तन करायला माहिती कोणते शब्द आकडायचे, कोणते पुढे घ्यायचे. 5 मिनिटांमध्ये जिकडं तिकडं 10 मिनिटात कीर्तन आपण घेऊया. फक्त एवढं वाटतं की 2-2, 3-3 तासाचे प्रवास जेव्हा आम्ही करतो ना, त्याला कमीत कमी अभंग सुटावा. 10-5 मिनिटं तुमच्या आम्ही घेत असतो. तुमच्या मांड्या दुखत असतात, आम्हालाही कळतं, गायक लोकांनाही त्रास होता, आम्हालाही कळतं. पण कमीत कमी ज्या कामासाठी आलो ना ते काम झालं पाहिजे, म्हणून थोडासा खट्टा शिवर. सुरुवात आचार कुठून असावा, या श्रवण करण्यापासून असावा. आचार काय असावा, गळ्यामध्ये इष्टलिंग असावा, बाळी भस्म असावा. ज्याला इष्टलिंग नाही त्याने काय करावं, स्थावर लिंगाची पूजा करावी. ज्याला स्थावर लिंगाची पूजा करणं अवघड जातं त्यानं काय करावं, स्फटिक लिंगाची पूजा करावी. ज्याला स्फटिक लिंगाची पूजा करणं अवघड जातं त्यानं काय करावं, पार्थिव लिंगाची पूजा करावी. पण स्फटिक लिंगामध्ये, पार्थिव लिंगामध्ये, स्थावर लिंगामध्ये आणि इष्टलिंगामध्ये कोण आहे तर मीच आहे शिवर. भक्ती आहे या नवविधा भक्तीला सुद्धा या नदीमधून पार करण्यासाठी जशी होडी लागते तशी या भवसागरामधून पार करण्यासाठी नामाची जोड लागते. म्हणून अत्यंत तळमळीनं माझ्या मनमत माऊलीने 465 वर्ष झालं तरी कीर्तनाच्या गादीवर जरी कीर्तनकार उभा असला तर स्वतः माऊली वधवून घेत असतात की नामस्मरण करा, नामस्मरण करा. म्हणून प्रत्येकाने काय करायचं, या ठिकाणी हात वर करायचे. म्हणे ज्यांना हात वर करायचे नाहीत ना त्यांना बिंडकुळीचा जन्म घ्यायचा का बिंडकुळीचा. ज्यांना हात वर करायचे नाहीत ना, हात खांद्याच्या बरोबर त्याला वटवाघोळीचा मिळतो. आणि ज्यांना हात वर करायचे त्याला कैलासाचा मिळतो. एक आणि दुसरी गोष्ट, ज्यांना हात वरी केले नाहीत ना त्याचं पाप ज्यांना हात खाली केले त्याच्याकडे जातं. तुम्ही नाही बरं, तुमच्याकडे नाही, तुमचे वाजण्याकडे, तुमचे वाजविण्याकडे, तुमचे नाही, या बाकीच्यांचं आहे. जय जय शंकर 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 जय जय शंकर.
अरुणाचं मंदिर, पाठीमागं महेश्वर मंदिर,